महत्त्वाची बातमी समोर येते. सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. सर्व आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे. सरपंच हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येते. मस्साजोग येथील संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्ये प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटलेले असतानाच विविध ठिकाणी जन आक्रोश मोर्चा देखील सुरू आहे आणि या हत्या प्रकरणासंदर्भातली आता महत्त्वाची बातमी समोर येते. सर्व आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे. या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. सरपंच हत्येविरोधात सगळीकडे विविध ठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. जन आक्रोश मोर्चा देखील सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ही महत्त्वाची बातमी आता समोर येते. सरपंच हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं. माधव, काय अधिकची माहिती आहे? माधव यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे, पण आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येते. बीड हत्या प्रकरणातल्या सर्व 6 आरोपींवर मोक्का करण्यात आलेला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंवर देखील या 7 आरोपींवर कराड मधील हे हत्या प्रकरण. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात आक्रोश आहे. मात्र या ठिकाणी आताची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर बघताय. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंवर देखील आता या सर्व आरोपींवर मोक्का करण्यात आलेला आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि या सर्व आरोपींवर आता बीड हत्या प्रकरणातल्या या सर्व 6 आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे. आणि आपले प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. जयश्री, आताची सरपंच हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी, 7 आरोपींवर मोक्का, काय अधिकची माहिती मिळते? हत्या प्रकरणातील जे सर्व 7 आरोपी आहेत त्या 7 आरोपींवरती आता मोक्का जो आहे तो आता लावण्यात येणार आहे. बीड हत्या प्रकरणात आताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती आता आपण सांगत आहोत. सरपंच संतोष देशमुख जे आहेत या संदर्भात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यावरती मोक्का जो आहे तो आता मोक्क्याची जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे. धन्यवाद जयश्री, तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी. तर या सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. बीड हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असेल यांच्यावर मोक्का दाखल करण्यात आलाय. कराड मात्र या हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याचं आता समोर येत आहे. अशी शिक्षा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची. तुम्ही मोर्चामध्ये अनवाणी पाहिलं. मी माझ्या म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार. माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती व्याध होतात. माझ्या भावाने किती व्याध नसेल का, मी म्हणजे हे पण करू शकत नाही, माहिती आहे का. मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाही, आम्हाला एवढं माहित नाही. जर त्याचे म्हणतात असं ऐकता थोडं त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं. म्हणून सर्व समाज पाठीशी माझा एक भाऊ गेला म्हणजे मला लाखो ते काय करतील मला तर एवढे काय माहित नाही का. असं ते करतील, ते साहेबांवर विश्वास आहे, ते योग्यच करतील. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देतील एवढीच अपेक्षा. लवकरात लवकर द्यावं, फक्त ह्याची मुखल्याकडे बघून लवकर न्याय मिळवून द्यावा. जर आपण पाहिलं तर अगदी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या अशी मागणी जी आहे ती या कुटुंबियाच्या वतीनं करण्यात येते. बालाजी सुरू असेल, साम टीव्ही, धाराशिव. तर आपण बघतोय सरपंच हत्या प्रकरणातला जन आक्रोश मोर्चा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण सांगत होत्या की कशा पद्धतीनं त्या जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्या अनवाणी चालणार आहेत. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे. आणि याशिवाय आताची महत्त्वाची बातमी ही की सरपंच हत्या प्रकरणामध्ये 7 आरोपींवर आता मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. बीड हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये कराड मात्र या प्रकरणातून बाहेर असल्याचं समोर येत आहे. याशिवाय सरपंच हत्या प्रकरणी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे. याच्यात मोठा जनसमुदाय बघायला मिळतोय. सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालंय.
न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याचं संतोष देशमुख यांच्या बहीण म्हणाल्यात। याशिवाय न्याय मिळेपर्यंत त्या चप्पल घालणार नसल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। सरपंच हत्या प्रकरणातले पडसाद विविध ठिकाणी उमटताना दिसतात आणि या ठिकाणी धाराशिवमध्ये देखील जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। मोठा जनसमुदाय या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। शिवाय संतोष दिसय पाटील हे देखील सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, तुम्ही मोर्चात सहभागी झालात, एकीकडे लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत, काय सांगाल? नाही, आता काहीच बोलायचं नाही असं ठरलंय। आम्ही तिथे स्टेजवरतीच बोलू। विनंती आहे की फक्त आपण व्हिज्युअल्स घ्यावे मोर्चाचे, अशी विनंती आहे आपल्याला। आपण पाहतोय की अगदी मोठ्या संख्येनं जो आहे ते यामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर अगदी सभास्थळाहून हे मान्यवर जे आहेत ते आता या सर्व बांधवांना जे आहे ते संबोधित करणार आहे। मला सर्व साम टीव्ही। तर आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने धाराशिवमधील या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्ते असतील, संतोष देशमुख यांचं कुटुंब असेल, मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सरपंच हत्या प्रकरणातील जे पडसाद आहे ते या मोर्चात उमटताना दिसत आहेत। मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात त्याचे पडसाद जे आहेत ते सगळीकडे उमटत आहेत आणि यात महत्त्वाची बातमी अशी की 7 आरोपींवर आता मोक्का देखील दाखल करण्यात आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे, जिथे मोठा जनसमुदाय बघायला मिळतोय। संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे। संतोष देशमुख यांची बहीण असेल, त्यांची मुलगी असेल, या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। पाटील, या मोर्चामध्ये आपण सहभागी झालात, काल आपण आजारी होतात, आज मोर्चामध्ये सहभागी। शेवटी समाजाच्या वेदनेपेक्षा आपल्या वेदनेला काय किंमत? समाजाची वेदना लय महत्वाची। संतोष भैयाचं कुटुंब आक्रोश करतंय न्यायासाठी, कारण शेवटी त्यांच्या डोळ्यात पाणी प्रचंड आहे आणि ते अतिशय दुःखात आहेत। अगदी मोठ्या संख्येने जो आहे तो समाज बांधव यामध्ये सहभागी झाले। प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला न्याय पाहिजे। शेवटी आता तुम्ही अर्धवट कारवाई जर करणार असली, वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी, म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यानं वेगळे कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं की तुम्ही दुजा भाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते। कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं, हे चांगलं नाही। जे आरोपी आहेत त्या 7 आरोपींवर मोक्का लावण्याची माहिती आता समोर हा, तेच आता मलाही कळालं, पण खंडणीतल्याला सुद्धा लावायला पाहिजे। परत ते जी साखळी त्यांना कोणी सांभाळलं, कोण कोण होते, कोणी घेऊन पळाले, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, यांना सुद्धा 302 मध्ये घेणं आवश्यक आहे। आणि प्रचंड ही प्रचंड मोठी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी आहे। ही टोळीचा पूर्ण नायनाट करणं हे गृहमंत्र्यांचं काम आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिलाय ना, एकालाही मी सोडणार नाही, असा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे। त्या शब्दापासून जर फिरले तर संतापाची लाट राज्यात उसळ, त्यामुळे यातला एकही आरोपी सुटता कामा नये, एक सुद्धा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा होतोय, आज धाराशिवमध्ये मोर्चा झाला, परभणी असेल, इतर जिल्ह्यात देखील मोर्चे होत आहेत। किती दिवस समाज बांधव रस्त्यावर होतो? शेवटी न्याय हा सगळ्यांना अपेक्षित असतो आणि ज्यावेळेस आता हे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून तर मराठी शांत आहे की मी एकाला सुद्धा सोडणार नाही। आणि तुम्ही जर असा भेदभाव केलेला दिसला, खंडणीतल्यांना मोका नाहीये आणि 302 मधल्याला आहे, तर इथं पुन्हा तुमच्या मनात काही काळबेरत नाही ना, म्हणजे शंका जाऊ देणार हा, म्हणून ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखी धरायची ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये। खंडणी आणि खून हे दोन्ही एकच आहे, त्यामुळे त्यांच्यावर बी त्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे। तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न नाही करायचा, एकही सुटता कामा नये आरोपी। कुटुंबियांनी असा आरोप केला की पोलीस जे आहे ते तपासाची आम्हाला माहिती देत नाहीत, असा आरोप जे आहे तो कुटुंबियाकडून। ते मी ऐकलं नाही, आपल्याकडूनच मी ऐकलंय मगाशी, परंतु काही तपासाचा भाग असतो, एखाद्या दिवस सांगता येत नसेल, पण कुटुंबाला सांगायला हरकत नाही, त्यांनी बाहेर ते शेअर करू नये। पण सुटणार नाही ही शब्द आहे, आणि ज्या दिवशी सुटल त्या दिवशी मात्र मग मुख्यमंत्र्याची गाठ आमच्या संग। एकीकडे वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली। तो 50 घ्या म्हणा, असले काय संभळतो, कायला घाण संभळतो, असले गुंडगिरी करणारे, खंडाण्यानं मारामाऱ्या करणारे, महिला छेडणारे काय संभळतो असले मुख्यमंत्री साहेब? असली घाण ही खदरावळ डाग लागल सरकारला, महिलाला मुलीला छेडणारे लोक
आणि ते पाळायला लागलात तुम्ही. आणि तो नेता त्यांचे पाठराखण घालतो आणि त्यांनी एक टोळी उठिली आणि ती टोळी आंदोलन करते राज्यभर आरोपीला पाठिंबा म्हणून. अरे काय नीचपणाचा कळस गाठलाय. हे नाही, हे सण नाही होणार. आरोपीचे पाठराखण मग तुम्हाला ही पायंडा पाडायचा आहे का आता धनंजय मुंड्याला? ही पायंडा पाडायचा आहे, आरोपीच्या बाजूने मोर्चा काढायचे. मग आता मराठ्यांनी पण आरोपीच्या बाजूने मोर्चा काढी जायचे की पुढं? काय छेडछाडी करणारे, हे बलात्कार करणारे. मला आता धाराशिवची एक माहिती कळाली आता गाडीत. 3 वर्षाच्या मुलीवर, एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार व्हा. अरे यांच्या मायला परत म्हणते शिया दिल्यावर असं तसं आहे. हा 3 वर्षाच्या लिकीनं कसं सहन केलं असेल रे? लाज वाटली पाहिजे सरकार चालवताना तुम्हाला. 3 वर्षाच्या मुलीनं कसं वाटलं असेल तिला, ते काय म्हणत असेल ते आईबापाचा जीव. ह्या नालायक कायद्याशी कशाला पोसायला सरकार टाकण्याला जेल. रांगे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केलेली आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये कराडला 302 लावावा असं जरांगे म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये, त्यांनी शब्द फिरवल्यास मोठा जनआक्रोश बघायला मिळेल असंही जरांगे यावेळेस म्हणालेले आहेत. धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी झालेले आहेत आणि सामशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलेलं आहे. याशिवाय 7 आरोपींवर मोक्का दाखल झाल्याची देखील प्रतिक्रिया जरांगेंनी यावेळी दिली. वाल्मिक कराडवर 302 लावण्यात यावा असंही जरांगे यांनी या प्रतिक्रियेत सांगितलंय. बीड हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे आणि याविषयीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात ते सहभागी झालेत आणि यावेळी सामशी संवाद साधताना त्यांनी कराडवर 302 लावण्याची जरांगेंनी मागणी केलेली आहे. खंडणीत आरोपी असल्याने कराडवर मोक्का नाही आहे, मात्र कराडवर 302 लावण्यात यावा अशी मागणी आता जरांगे पाटील यांनी केलेली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवू नये, शब्द फिरवल्यास मोठा जनआक्रोश बघायला मिळेल असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. या खंडणीमध्ये आरोपी कराडवर मोक्का दाखल झालेला नाहीये. वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणातून तो बाहेर असल्याचं दिसतंय आणि या सगळ्यामध्ये कराडला 302 लावण्यात यावा अशी प्रतिक्रिया जी आहे ती जरांगे पाटलांनी दिली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सरपंच हत्या प्रकरणातली सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. बीड हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंसह इतर आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलाय. कराड मात्र या हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याचं समोर आलंय. मात्र यावर प्रतिक्रिया दिली असता जरांगे यांनी कराडवर 302 कलम लावण्यात यावा अशी मागणी जी आहे मनोज जरांगेंनी सामशी संवाद साधताना केलेली आहे. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते आणि याच्यात 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे. मात्र खंडणीत आरोपी नसल्याने कराडवर मोक्का दाखल करण्यात आलेला नाहीये. वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणातून तो बाहेर आहे, मात्र त्याच्यावर 302 लावण्यात यावा अशी मागणी आता मनोज जरांगे यांनी केली आहे. धाराशिवमध्ये सरपंच हत्या विरोधात जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे, मात्र कराड या प्रकरणातून बाहेर असल्याचं समोर येत आहे. काय प्रतिक्रिया तुमची? वरनच आपल्याला दिसतंय की हे अतिशय मोठं दबाव तंत्र वापरलं जात आहे. म्हणूनच आपण एवढा जो आक्रोश करतोय. तर आज मला सांगा, या मकुका लावून काही अर्थ आहे का? आज ऑर्गनाइज क्राईम आहे हे आपल्याला पहिल्या दिवशीपासून माहिती आहे. सगळ्यांना माहिती की त्याच्यात 7 आरोपी होते. अतिशय क्रिमिनल असे हे म्हणजे मोका म्हणजे काय तर ऑर्गनाइज क्रिमिनल ऍक्ट हे पहिल्या दिवशीपासून आहे. क्रिमिनल किती क्रूर होतं ती ऍक्ट हे देखील आपल्याला माहिती आहे. पण इतका विलंब म्हणजे काल मी जेव्हा त्या वाल्मिक कराडचं PCR वाचलं तर अक्षरशः डोकं फिरलं माझं की तिथे शिंदे नावाचे जे अवादा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी लिहिलंय की मे महिन्यापासून आम्हाला धमक्या यायच्या, जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या. मे मध्ये त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं. तर केस पोलिसात त्याची तक्रार 285/2024 ही दाखल असताना कुठल्याही प्रकारची चौकशी नाही झाली. आणि आज आपल्याला असे थेर दाखवत आहेत की आम्ही मोका लावलाय.
काय म्हणायचं काय या अधिकाऱ्यांना आणि कसले दबाव आहेत तुमच्यावर? बास झालं आता, हे बास झालं. आता लोक रस्त्यावर येऊन सगळ्यांना सरळ करतील. बास झाले हे थेर आता. एक एक रोजच्या रोज प्रेस नोट आली पाहिजे खरं पोलिसांकडनं, SIT कडनं, की त्यांचे फाइंडिंग तुम्ही बाकी तपासाचा भाग नका सांगू, पण जे जाहीर झाले ते तरी बाहेर काढायला नको? लोकांना कळायला नको? वेड्यासारखी लढतायत लोक. आणि हे का? तर हे राजकीय लोकांच्या जवळचे म्हणून. वेडे म्हणजे अक्षरशः मी सांगते ना, फालतूपणा चाललाय आता या सरकारचा. फालतूपणा आहे हा. जी नक्कीच अंजलीजी, तुम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर बघतो इतका विलंब का, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील म्हणालेले आहेत. बीड हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे, मात्र कराड त्यातून बाहेर आहे. आणि उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. राजकारणात काहीच असंभव नसतं, कुणीही कायमचा शत्रू नसतो, असं संजय राऊत म्हणाले. तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीयेत, असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. कर्मवीर मातोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपुरात साजरी करण्यात आली आणि त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते. भाजपच्या संघटनपूर्व अभियंता अंतर्गत भाजपचं घर चलो अभियान सुरू झाले आणि या अभियानाचा प्रारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यातील वानवडी परिसरातून करण्यात आला. पुण्यात गेल्या 4 दिवसाच्या आत भाजपकडून 1 लाखपेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भंडाऱ्याच्या एका मुलीचं पालकत्व स्वीकारलंय. झारखंडच्या संचित 68व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिनं मैदान गाजवलं होतं आणि नाना पटोलेंच्या आईच्या निधनानंतर सांत्वनसाठी गेले असताना हा त्यांनी निर्णय घेतला. सिडको महामंडळात लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण मंत्री झाल्यामुळे संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्षपदाची नियुक्ती रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे आहे आणि त्यामुळे सिडकोचा नवीन अध्यक्ष कोण होणार याची आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीतर्फे पुणे पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. फातिमा बी शेख हे काल्पनिक पात्र आपणच रचलंय अशी कबुली त्यांनी दिली आहे. समाजात दंगली घडवण्याचा आणि वंचितांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. फलोत्पादन उपसंचालकात 2.5 लाखांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुण्यात लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. संजय बहादूर गुंजाळ असं गुन्हा दाखल केलेल्या उपसंचालकाचं नाव आहे. टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. मुंबईतल्या टोरेसच्या सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत. परवाच्या छापेमारीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने तसंच 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती मिळते. टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीनेही उडी घेतली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ईडीने टोरेस घोटाळा प्रकरणाच्या FIR सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केली आहे. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पालघर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आणि या बंदरामुळे देशासह राज्याचाही विकास होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाहीये असं हायकोर्टाने म्हटलंय आणि या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाहीये, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाहीये. सीबीएसईने शाळांना अनेकदा सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळांवर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र अपलोड केलेली नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण तपशील 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय.
पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि या अंतर्गत स्थानकांवरील टेलिकॉम यंत्रणा अद्ययावत करण्यासोबत प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर नवे व्हिडिओ डिस्प्ले बसवण्यात येत आहेत आणि या डिजिटल इंडिकेटरमुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे. कर्जत यार्डमध्ये आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 या वेळेत विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहील. ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांच्या मार्गांवर कामं करण्यात येणार आहे आणि यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल केलेत. वांद्रे टर्मिनस हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला पारंपरिक रेकच्या ऐवजी अत्याधुनिक LHB डबे जोडलेत आणि यामध्ये 19 AC 3 टायर इकॉनॉमी क्लास डबे असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित झालाय. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्कर वाडीचा थांबा आता पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. थांब्याचं नाव रिझर्वेशन पोर्टलवर दिसू लागल्यानं प्रवाशांना आता दिलासा मिळाला. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे विकसित केली आहे. रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारं ट्रेन इंजिन जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि ही भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेवर आधारित दळणवळणासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. नांदेड जिल्ह्यात सध्या थंडीने जोर धरलाय आणि याचाच फटका विमान सेवेवर होताना दिसतोय. बंगळुरूमधील नांदेडला लँड होणाऱ्या विमानाने आकाशात 5 घिरट्या घातल्या आणि धुक्यामुळे लँडिंगचं सिग्नल मिळालं नसल्याने लँडिंगला अडथळा निर्माण झाला. लॉस एंजलिसमध्ये लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. 4 दिवसांपासून सुरू असलेली आग सुमारे 40,000 एकर क्षेत्रावर पसरली आहे. 10,000 इमारती नष्ट झाल्यात तर 30,000 घरांचं नुकसान झालंय. सकाळी हॉलिवूड हिल्समध्ये आग नियंत्रणाबाहेर गेली. अमेरिकन चित्रपट उद्योगाचा प्रसिद्ध किल्ला देखील त्यातून वाचला नाहीये. चित्रपट तारे आणि सेलिब्रिटींची घरेही आगीत जळून खाक झाली आहेत. लॉस एंजलिसमधल्या वणव्यामुळे हॉलिवूडचा सुप्रसिद्ध लँडमार्क जळाला असं फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र हॉलिवूड लँडमार्कपासून काही मैल अंतरावर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. हे फोटो आणि व्हिडिओ AI जनरेटेड आहेत. हॉलिवूड साइनच्या अधिकृत हँडलने याला दुजोरा दिलाय.